हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. अगदी आता मी तुम्हाला डेली व्लॉगिंग म्हणजे माझं डे इन माय लाईफ, कालचा दिवस माझ्या लाईफमधला काय काय होता, मी काय कसा गेला हा तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला, आता ह्या व्लॉगमध्ये रक्षाबंधनचं थोडी तयारी आहे. म्हणजे रक्षाबंधन म्हणलं तर बहीण भावाचं प्रेम, गोडधोड असं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉपिंग. थोडंसं गेलेले शॉपिंगला, राखी शॉपिंगसाठी. आणखीन काय काय घेतलं, अजून बाकी काय घेतलं, हे सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. छान छान राख्या कुठे कुठे घेतल्या, तर चला सगळं शेअर करते. पण पहिली गोष्ट, मी ही खूप महत्त्वाची गोष्ट करते, 2 महिन्यातून एकदा मशीन क्लीन करून घेते. आणखीन आता इकडे मशीन क्लिनिंगसाठी त्या क्यूब टाकलेल्या आहेत. आणि टाइम सेव्ह म्हणून हा ऑप्शन, त्याच्या खाली टब क्लीन म्हणून हा ऑप्शन असतो. तर हा ऑप्शन ऑन केल्यानंतर तुमचं मशीन आता क्लिनिंगसाठी चालू झालेलं आहे. अगदी आता इकडे 58 मिनिटामध्ये मशीन क्लीन होणार आहे. आणि 2 महिन्यातून मी हे कंपल्सरी करत असते, जेणेकरून मशीनचं लाईफ टाईम चांगलं राहावं आणि मशीन व्यवस्थित आपली चालावी. तर मशीन संपल्यानंतर इथे सगळे ते मशीनमधील जे काय कचरा, घाण वगैरे असेल तिथे येते आणि तिथून ते क्लीन करून घ्यायचं असतं. तर चला, आता इकडे आदू आलेले, मध्ये लुडबुड चालू आहे. आल्या इकडे कार्टून लावून बसली होती. आणि मग बाकी सगळं आवरल्यानंतर इकडे आता सोप्याची कवर व्यवस्थित करून घेत होते. हे तर मला सारखंच नेहमीच करावं लागतं. खूप इकडे तिकडे मुलं बसताना व्यवस्थित बसत नाहीत आणि ते सारखे विस्कटलेले असतात. तर चला, मशीन क्लिनिंगचं खूप महत्त्वाचं आहे, कारण कपडे पण ह्याच्यामुळे खूप छान निघतात. आणि हे मी 2 महिन्यातून एकदा करतच असते. तर रक्षाबंधनची कशा प्रकारे तयारी ह्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. कुठे गेले, कुठे राख्या घेतल्या, बाकी अजून काय गोडधोड काय हॅलो, बनवणार आहे हे हाय. बघण्यासाठी व्लॉग शेवट. तर चला, सकाळपासून थोडंसं रुटीन म्हणजे थोडं आवरल्यानंतरच मी व्हिडिओ चालू केलेला आहे ब्लॉग. आणखीन इकडे तर टीव्ही दिसते बॅक साईडला, त्यामुळे मी अशी उभी राहते. कारण टीव्ही मधलं जरी चित्र कोणतंही घेतलं तरी आपल्याला युट्यूबला कॉपीराईट बसतो. कोणतं जरी सॉन्ग माझ्या पाठीमागं प्ले होत असेल तरी सुद्धा कॉपीराईट बसतो. आणि मीही कोणतं तरी सॉन्ग युट्यूबच्या व्हिडिओमध्ये म्हणजे टाकलं तरी सुद्धा कॉपीराईट बसतो. एवढे स्ट्रिक्ट नियम आहेत युट्यूबचे. तर चला, आधी आता मशीन क्लिनिंगचं तुम्हाला दाखवलं मी. स्वरा गेली स्कूलला. काल होतं बकरीद. आणखीन काल काही नाही, पाऊस होता. आज छान वातावरण आहे, पण काल पाऊस होता दिवसभर, त्यामुळे कुठेही आम्ही बाहेर गेलो नाही. घरी छान जेवलो, खालो, टीव्ही बघितली. काल मी पिक्चर बघितला, कोणता, क्रांतीज्योती विद्यालय. हा पिक्चर बघितला, मला खूप आवडला. खूप जुन्या आठवणी मराठी शाळेच्या सगळं खूप छान छान दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मस्त असं जेवता तो पिक्चर बघितला. आणखीन झोपलो. आणि मग संध्याकाळी मैत्रिणीच्या घरी होती सत्यनारायणची पूजा, तिकडे गेले प्रसाद घ्यायला. तर असा होता माझा कालचा दिवस. आणि आज म्हणलं व्लॉगिंग स्टार्ट करू, आपलं डेली व्लॉगिंग. कारण जेवून घेते, आदू आलेले स्कूलमध्ये. आणि मशीन क्लिनिंग मी 2 महिन्यातून एकदा करते. मशीनची जर तुम्हाला त्याचं लाईफ टाईम वाढवायचं असेल तर दररोज जी मशीन लोक यूज करतात, वॉशिंग मशीन, त्यांनी त्या क्यूब्स आहेत क्लिनिंगच्या, मी मिशोवरून घेतलेल्या आहेत. बऱ्याच वेबसाईटवरती, ॲपवरती मिळतात त्या, पण मी घेतलेल्या आहेत मिशोवरून. आणि मी 2 महिन्यातून एकदा त्या क्यूब टाकते. खूप छान प्रकारे मशीन क्लीन होतं. मग परत आपली कपडे पण खूप छान निघतात. मशीन जेवढं आपण क्लीन ठेवू तेवढे आपले कपडे स्वच्छ निघतात. तर चला, ते शेअर करूया म्हटलं. आणि आज काय, मग मिस्टरांना काल सुट्टी होती, काल सकाळी आले ते, त्यामुळे त्यांनी आज स्वराला स्कूलमध्ये सोडली, त्यामुळे मला काय स्वराला स्कूलला सोडायला जावं लागलं नाही. आणखी आता आदू आलेले हे. आज आहे जेवणामध्ये भेंडीची भाजी. रात्री केलं होतं मी पालकचं गरगट केलं होतं, ते शिल्लक आहे. भात आहे आणि भाजी आणि चपाती. तर चला, रात्री आणखीन काय आणलं होतं, थोडंसं व्हेज चायनीज आणलं होतं, म्हणजे कोबी मंचुरी वगैरे. आणि रोल्स आणले होते, पनीर रोल्स वगैरे असं आणलं होतं. तर चलो, पाठीमागे टीव्ही दिसते, पण ती जास्त नाही दिसली पाहिजे. थोड्याच 1-2-3 सेकंदसाठी चित्र दिसलं तरी चालतं. भेंडीची भाजी मी नेहमी लोखंडाच्या कढईमध्ये करते. खूप छान होते, अजिबात काही चिटकत नाही खाली. छान अशी सुटसुटीत मस्त होते, भाजते पण चांगली ती. स्टीलच्या म्हणा, अल्युमिनियमच्या, नेरलिपच्या कढईमध्ये भेंडी लगेच खाली चिटकते आणि कढई पण खराब होते, सगळंच खराब होते. त्यामुळे अशी हा तवा माझा होता आधीचा. आणि लोह पण आपल्याला मिळतं, त्यामुळं नेहमी भेंडी मी लोखंडाच्या तव्यामध्ये करते.
तर चला, आज आहे मस्त असा गुरुवार. आणखी उद्या आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनचं असं काही प्लॅनिंग नाही. लाडूकडे जायचं असं, मुलींना सुट्टी आहे, दोघीला पण उद्या, आजूला पण आहे. तर आता लाडूकडे जायचं. लाडूच्या मम्माला पण थोडी मदत करायला पाहिजे शिफ्टिंग मध्ये. छोटंसं बाळ आहे, ते काय करू देत नाही जास्त. त्यामुळे बघू, तिचं आता 1 तारखेच्या आत तिला शिफ्टिंग करायचं आहे सगळं. आणि श्री आला आहे पुण्यावरून, बघूच आता येतो की काय करतो. आला तर मग दोघींच्याकडे पण येईल तो. अशा प्रकारे आहे उद्या रक्षाबंधनचं प्लॅनिंग. तो चला, लाडूसाठी अजून राखी घ्यायला जाणार आहे संध्याकाळी. आणि श्रीसाठी पण राखी वगैरे घ्यायची आहे मला. तर तिकडचा पण व्हिडिओ मी राख्या कशा कुठल्या म्हणजे हा तुझ्यावर शेअर करेन. तर थोड्या वेळाने घेते, बाय. तर चला, प्रॉपर असं काही प्लॅनिंग अजून झालेलं नाही, कोण कुठे जाणार आहे, कुठे येणार आहे. तर जेवणामध्ये मस्त भेंडीची भाजी, चपाती आणि इथं आता लंच चालू आहे. आणि भेंडीची भाजी जरा सारखीच करते कारण आजूला खूप आवडते. तर चला, दुपार झाली होती. आता जेवल्यानंतर स्वराला आणायचं टायमिंग झालेलं आहे, तर तिला आता आणायला चाललेले आहे. आणखीन ती तिकडून क्लासला जाणार होती आणि जाताना अगदी सकाळी 10 ते 10 राख्या घेऊन गेली होती. तर मला वाटलं का त्या स्कूलमध्ये वगैरे सेलिब्रेशन असेल, पण स्कूलमध्ये नाही आहे सेलिब्रेशन. तर ती बहुतेक क्लासमधल्या मुलांचं त्यांचं ठरलं होतं की एकमेकाला राख्या वगैरे बांधायच्या, असं काय काय चाललं होतं प्लॅनिंग. तर आता राख्या घेऊन गेलेली आहे स्कूलला, म्हणजे नेमकं आता काय करते ते बघू. तर इकडे ही माझी ओला इतकी हेवी आणि उंच आहे ना, आणि खूप ॲटोमॅटिक, ह्याला चावी नाही आहे, सगळं पासवर्डवरती गाडी आहे. पाठीमागे घेताना पण बटन मारल्यानंतर ती पाठीमागे येते. एवढी फुल ऑटोमॅटिक आहे. मला खूप जरा जडच जाते ती चालवण्यासाठी, कारण माझ्या हाईटसाठी ती पुरत नाही. तर तरी सुद्धा मला प्रॅक्टिस झालेली आहे आता चालवून. मग स्वराला आले सोडून, थोडा 1 तासभर झोपले. आणि आज जरा स्वराला क्लासवरून लवकर आणायला जाणार होते, कारण जायचं होतं थोडंसं शॉपिंगसाठी, रक्षाबंधनच्या राख्या खरेदी करण्यासाठी. बाकीच्या वस्तू पण थोड्या घ्यायच्या होत्या, किराणाच्या वगैरे. तर चला, झोपून उठले, इकडे फ्रेश होत आहे आता मी. गाढ झोपले होते मस्त, चेहऱ्यावरती पहिल्यांदा तुम्हाला समजेलच. 1 तासभर झोपले, पण मस्त झोप लागली होती. त्यानंतर जरा फ्रेश होते आता, थोडंसं पावडर वगैरे टिकली. आणखीन तयारी म्हणजे काय, राख्या घ्यायच्या आहेत लाडूसाठी. आणि ह्या दोघी म्हटल्या आम्ही पण येणार, आम्हाला लाडूसाठी आम्ही स्वतः चॉईस करणार आहे. मग दोघींना पण तर घेऊन जायचं ठरलेलं आहे. तर चला, आणि बहीण भावाचा सण म्हटल्यानंतर छान असं मस्तच सेलिब्रेशन. तर आणि ह्या वर्षी श्री आहे, मागच्या वर्षी तो पुण्यामध्ये होता आणि आम्ही सगळे पुण्याला गेलो होतो. माझ्या नंदुबाईंच्या, मोठ्या नंदुबाई पुण्यामध्ये, तिकडे गेलो होतो. तर ह्यावेळेला मिस्टर आता एकटेच जाणार आहेत. मी आता नाही म्हटलं, ह्यावेळेला थोडासा पाऊस वगैरे पण आहे आणि श्री इकडे आहे म्हटलं, तर म्हटलं इकडेच थांबते. तर चलो, इकडे आता थोडंसं मार्केटला जायचं म्हटल्यानंतर तयार होत आहे. आणि केसांची लेंथ बघू शकताय, छान अशी थोडीफार वाढलेली आहेत, अजून पण वाढणार आहे, चालू आहेत प्रयत्न छान असं वाढवण्यासाठी. तर मस्तच म्हणजे केस वाढलेले थोडे बघून मला छान वाटलेलं आहे. तर अशा प्रकारे मी पण आता जे टोनर दाखवलं होतं ना केसांच्या वाढीसाठी, ते यूज करत नाही मी. आता तेलाचाच ऑप्शन मी पावसाळ्यामध्ये चालू केलेला आहे. तर तुम्हालाही हेअर ग्रोथसाठी काही करायचं असेल तर नक्की कमेंट करा आम्हाला मी तुम्हाला सांगेन हेअर ग्रोथसाठी काय काय करते मी. तर हा माझा स्पिनचा फेवरेट बॉडी स्प्रे, ब्लॅक कलर मधला स्पिंच. खूप छान माइल्ड वास येतो ना, मला खूपच आवडतो. मी सारखा तो अप्लाय करत असते. तर इकडे झालेले आदू रेडी आणि इकडे मीही रेडी झालेले आहेत. आणि आता चाललेलो स्वराला पिकअप करण्यासाठी. आणि तिथून मग जायचं मार्केटला. छोटीशी पिशवी घेतलेली आहे. आता बघू, छोटी पिशवी घेतली तरी बाजार किती आणणार आहे हे सगळं शेअर करणार आहे पुढे. तर स्वरा बघू शकताय, सकाळी 8:30ला गेले की संध्याकाळी 6:30 वाजताच घरी. त्यामुळे स्टॅमिना बघू शकताय, पूर्ण कंटाळलेली असते. पण चलो, असंच आता आहे. मुलांचं थोडं अभ्यासाच्या बाबतीत असं बिझी शेड्यूल ठेवावं लागतं. तर तिला तिथून घेतली आणि आता चाललेलो आहोत. 6:30 वाजले होते. तर मार्केटमध्ये आमच्या घरापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर साई मंदिर असं आहे, तिथे आहे मोठा मार्ट. इकडे एक मार्ट झाल्यामुळे ते बरंच झालेलं आहे. छोटासा मॉल आहे, पण सगळ्या गोष्टी मिळतात, अगदी सगळ्या. तर आता ह्यांचं चॉईस चाललेलं आहे. बराच वेळ इतकी गर्दी झाली होती ना मॉलमध्ये, ही राखी ती नको, ही नको. तर फायनली अधून तिच्या छानशा क्यूट भावासाठी अशी क्यूटशी राखी घेतलेली आहे, लाईटवाली. आणि चला, तर लाईटचे आहेत. घरी गेल्यानंतर डिटेल्स दाखवते काय काय आणले. आणि फक्त इकडे मी गुलाबजामुनचं एक पॅकेट घ्यायला गेले होते. तर इथे पण गेल्यानंतर मी काय खरेदी केली आणि मुलीने काय खरेदी केली, बापरे. म्हणून असं मॉलमध्ये वगैरे जाताना जरा असं भीतीच वाटते, पण तिथे गेल्यानंतर
वेगळंच काय होतं. तर चला इकडे बरोबर मॉलच्या समोर मस्त असा स्टॉल लागला होता. इतक्या व्हरायटी राख्यांच्या होत्या ना, कुठली घेऊन कुठली नको. खूप छान छान एकापेक्षा एक सुंदर राख्या होत्या. तर इकडे स्वराने एक लाडूसाठी चॉईस केलेली आहे आणि मी एक अगदी अशा एक 5-6 होतील अशा राख्या घेतलेल्या आहेत. घरी गेल्यानंतर नक्की दाखवते. चला इकडे थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या. घरी भाज्या पण नव्हत्या. तर म्हणजे होत्या पण अजून थोड्या घेऊया म्हटलं आणि मला महत्त्वाची मोडं घ्यायची होती. कारण मला दुसऱ्या दिवशी मिसळ करायची होती नाश्त्यासाठी. त्यामुळे इकडे मोडे घेतलेले आहेत आणि ही मोडं तयार वगैरे मिळतात. त्यामुळे ते भिजत वगैरे घालण्याचं काही झंझट नाही. छान असं ₹20 भरपूर मोड येतात. तर आजी म्हणतात, "हे काय बाई माझं शूटिंग करतेस, मी कशी बसलोय बघ," हे ते स्वराला म्हणत होत्या आणि व्यवस्थित तरी बसते वगैरे. तर स्वरा शूट घेते होती ना, तर आजींना ते छान वाटलं. तर चला आत्ता तुम्हाला मॉलमधलं शॉपिंग दाखवते. फक्त गुलाबजामुनचं पॅकेट आणायला गेले होते आणि इकडे बिल झालेलं आहे ₹1039. तर चला मी आता ह्यावेळेला जरा वेगळं ट्राय करूया म्हणलं. दरवेळेला माझा गोवर्धनचा जे गुलाबजामुन असतात ना ते खूप फेवरेट आहेत. परत बाकीचे पण मी भरपूर ट्राय केलेले आहेत. तर कुकवेलचे आणूया म्हटलं. त्यानंतर थोडंसं मॅगी पण संपला होता. पण मिस्टर आले होते ते पण विचारत होते घरी काय आणायचं आहे, तेव्हा काय मला आठवलं नव्हतं. पण मी गेले आणि मी हे सगळ्या गोष्टी घेऊन आले. तर चला थोडंसं बऱ्याच दिवसापासून म्हणते मी एक रेसिपी करायची ड्रायफ्रूटचे लड्डू. तर फायनल त्याच्यासाठी एक घ्यायला गेले आणि तिथं मला सगळ्याच गोष्टी दिसल्या. तर आता मी काय काय घेऊन आले तुम्हाला दाखवते इकडे मी. आणि थोडंसं वेट गेन करायचं आहे म्हणजे म्हणजे वजन थोडं वाढवायचं आहे. त्यासाठी म्हटलं तर आपणच प्रयत्न करूया. काय अशा गोष्टी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे खाल्ल्यानंतर काय ते फरक पडतो आणि जरी वजन नाही वाढलं तर ते आपल्या हेल्थसाठी खूप खूप खूपच महत्त्वाचे आहेत. तर चला इकडे तर काय काय आणलेलं आहे तर इकडे बघू शकता. आता मी घेऊन आलेले आहे सगळं ह्या बिया घेऊन आलेले आहेत आणि ऑलरेडी मिशोवरून पण मी एक पॅकेट मागवलेलं आहे. तर इकडे खारीकची पावडर, इकडे डिंक, काजू, बदाम, इकडे पंपकिन बी, त्यानंतर इकडे सूर्यफुलाच्या बिया अशा सगळ्या सीड्स घेऊन आलेले आहेत. खूप प्रोटीनयुक्त असतात त्या. प्रोटीन भरपूर भरलेलं असतं आणि मेहंदीमध्ये हे जस्ट दिसलं मला भृंगराज पावडर. हे मेहंदीमध्ये खूप छान प्रकारे कलर देण्याचं काम करतं आणि शिकाकाई पावडर पण माझ्याकडे संपली होती. त्यामुळे मेहंदीमध्ये ॲड करण्यासाठी 2 इकडे प्रोडक्ट म्हणजे 2 वस्तू आणलेल्या आहेत. आणि हा एक ब्रश ट्राय करूया म्हटलं भांडी घासायचा. तर बाकी सगळे वापरलेलेच आहेत. जरा वेगळं ट्राय करा, मला खूप आवडतं. आणि वेलची पावडर फक्त ₹10 एक पॅकेट होतं. म्हटलं घेऊया, एवढ्या वर्षा वेलची घ्या, परत मिक्सरला लावा, भांडं सगळं खराबच. त्यापेक्षा म्हटलं आपलं ₹10चं पॅकेट आहे. त्यानंतर डाबर हनी आणलेलं हे खाण्यापेक्षा मी जास्त फेस पॅकमध्येच ह्याचा यूज करते. गेट 1 बाय 1 होतं त्यामुळे ₹100ला 1 मिळालेले आहे. आणखीन इकडे ड्रेनेजची पावडर होती घरी, बहुतेक नाही काय मला आठवलं नाही, पण घेऊया म्हटलं. आजूसाठी घेतलेला आहे हिमालयाचा छोटासा डब्बा. आणखीन इकडे हे लागणार आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट. तर चला त्यामुळं अशा प्रकारे फक्त गुलाबजामुनचं पॅकेट आणायला गेले आणि बरोबर ₹1000चं इकडे शॉपिंग झालेली आहे. तर असंच होतं, घ्यायला जातो एक आणि घेऊन येतो एक. ते मॉलची जादूच असते की आपल्याला आपला किस्सा हलका करण्याचं काम करत असतात. चला इकडे सुंदर श्रीसाठी राखी, म्हणजे मी श्री आधी बऱ्याच बघत होते, पण श्री नावाची म्हटलं घेऊया. त्याचं नाव पण श्रीरंग आहे, पण श्री म्हटलं त्याला आम्ही श्रीच म्हणतो सगळे. त्यामुळे ही बघता क्षणी मला आवडली आणि मी घेतली. सुंदर पण जास्त मोठी नाही, जास्त दिवस तो हातामध्ये ठेवेल पण. जास्त ब्रॉड वगैरे घेतल्या की ते लगेच काढतात. त्यामुळं छोटीशी नाजूक घेतलेली आहे. इकडे स्वरानं आदिराने घेतले, ह्या आम्ही एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत लागतील म्हणून. आमच्या अपार्टमेंटमध्ये आहेत मुलं, त्यांच्यासाठी पण घेतलेल्या आहेत. तर चला रक्षाबंधनच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच कोणाकोणाला राखी बांधणार आहेत त्या. आणखीन इकडे आजूची चॉईस बघू शकता. ही आता तर शिनचॅनचं कार्टून तिला एवढं आवडतं ना, सारखी बघत बसते. तर म्हणली नाही लाडूसाठी मी हाच घेणार. तर चला लाडूसाठी मस्त लाईटवाली राखी आणि स्वराने चॉईस केलेली आहे ब्रोवाली. स्वराचं एकदम सगळं स्टँडर्ड काम असतं त्यामुळं ब्रो. चला आता मस्त असं आमचा लाडूच आणि ह्यांचं रक्षाबंधन छान असं असणार. रक्षाबंधनचा स्पेशल व्लॉग असणार. तर चला बहिणींनी भावासाठी खूप छान अशी शॉपिंग केलेली आहे. तर नेक्स्ट व्लॉग मस्त रक्षाबंधन सेलिब्रेशन. आता अजून काही प्लॅनिंग झालेलं नाही. लाडू इकडे येणार की आम्ही तिकडे जाणार, श्री इकडे येणार की काय कसं अजून काहीच ठरलेलं नाही. तर चला नेक्स्ट व्लॉग असेल रक्षाबंधन स्पेशल. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि ही स्वरानं मस्त तिचं राखी मेकिंग जे होतं ना स्कूलमध्ये तिथे बनवलेले आहे. कशी वाटली राखी स्वरानं बनवली नक्की कमेंट करून सांगा. खूपच छान, मला तर खूपच आवडली. तिने कॉम्पिटिशनमध्ये बनवलेली आहे. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.